नेहमीप्रमाणे दर्दी लोकांची गर्दी आहे हे फार पाहून बरं वाटतं. मराठी साहित्यातील कोहिनूर हिरा असं या लेखाचं नाव आहे. मला पुण्यातल्या सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात जायचं ऐकायचं वगैरे ह्याची खूप आवड आहे. हे आल्यावर मी चांगलं काही लिहून ठेवतो. तसंच गदिमांविषयी अनेक कार्यक्रम ऐकले, पुस्तकं वाचली आणि त्यातनं मी एक लेख लिहिला आहे, तो आपल्यापुढे सादर करतो. 1 ऑक्टोबर 1919 रोजी जन्म झालेल्या गदिमांनी आपल्या शब्द सामर्थ्यानं साऱ्या महाराष्ट्राला स्तिमित केलं. 8वीत शिकत असतानाच त्यांनी त्यावेळी शिकविणाऱ्या गुरुजींना आश्चर्यचकित केलेलं होतं. हेच गदिमा पुढे आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध झाले. मांडसचे त्यावेळचे वातावरण पाहून त्यांनी पहिली कविता लिहिली. तिथलं वातावरण दुष्काळी वगैरे, गरिबी वगैरे असं होतं. पण त्या काळात त्यांनी जी कविता लिहिली हे म्हणजे खूपच ग्रेट आहे. त्या कवितेच्या ओळी अशा आहे: दगडांच्या देवा दह्याच्या घागरी, दगडांच्या देवा दह्याच्या घागरी, अस्पृश्यांच्या घरी पाणी नाही, अस्पृश्यांच्या घरी पाणी नाही, पाळीव पोपट गोड फळे त्याला, पाळीव पोपट गोड फळे त्याला, आणि गरिबाला कदाल नका. ही त्यावेळी लिहिलेली कविता आहे. 15-16 वर्षाचे असताना ते पुण्यात आले. योगायोगानं त्यांची गाठ त्यांच्या वडिलांचे मित्र मग कवी मोरोपंतांचे वंशज पंत पराडकर यांच्याशी झाली आणि साहित्यलक्ष्मी त्यांना प्रसन्न झाली. कारण त्यांच्याकडलं ग्रंथसंपदा त्यांनी वाचली. तसंच वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे नकळत गदिमांवरती संस्कार होत गेले. त्याचवेळी राम जोशींचं व्यक्तिमत्व त्यांच्या वाचनात आलं आणि त्यांनी त्यावर शाहीर राम जोशी हा चित्रपट लिहिला. तो पुढे प्रचंड लोकप्रिय झाला. क्रांतिकारकांच्या कथा, गांधी नेहरूंचे विचार ते साभिनय सांगत. पुढे योगायोगाने माधव पाटकर ह्या कविमित्रांनी सुधीर फडके आणि गदिमांची ओळख करून दिली. गदिमांच्या एका गीताला सुधीर फडकेंनी चाल लावली आणि मग ही जोडी अजरामरच झाली. बाबूराव पेंढारकरांनी त्यांच्यातील लेखकाचे गुण हेरले. त्यांच्या पुढचं पाऊल चित्रपटातील गाणी गाजली. त्यांनी अनेक लावण्या लिहिल्या. माझ्या घटाचं डाळिंब फुटलं, सांगा राघू मी नाही कधी म्हटलं, आता नका रुसू जरा वेळा बसू, कुदू कुदू हसू, 2 जीवांचं भांडण मिटलं, बुगडी माझी सांडली ग, काठेवाडी घोड्यावरती उड्यात घ्या हो मजला, जाळी मंदी पिकली करवंद, तुझ्या उसाला लागलं तुला, अशा लावण्या त्यांनी लिहिल्या. त्या आजही प्रसिद्ध आहेत. गांधी हत्येनंतर त्यांच्या घरावर झालेल्या संकटाला त्यांनी खंबीरपणे तोंड दिलं. खरं तर ते माडगुळ हे गाव ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं घर हे झालं, पण ते सोडून जाणार होते. पण गावकऱ्यांच्या प्रेमामुळं आणि सहकार्यामुळं ते तिथे राहिले. गावकऱ्यांनी दिल्या शब्दाप्रमाणे त्यांचं घर बांधून दिलं. राम जोशी ह्या चित्रपटामुळे त्यांचं जीवनात बदलून गेलं. यश, कीर्ती, संपत्ती त्यांच्याकडे येऊ लागली. कथा, पटकथा, संवाद, गीत ह्यात त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. पुढे कामाच्या व्यापामुळे ते कोल्हापूर, पुणे असे स्थायिक झाले. उमेदवारीच्या काळात पडेल ते काम केलं. परिस्थिती बदलवली. कुटुंबातील भावंड शिकली, त्यांची लग्नही केली. बालमित्रांना तसेच अडचणीत असलेल्या सर्वांना ते मदत करत. पण त्यांचं घर म्हणजे गोकुळच. एका कन्येच्या विवाह सोहळ्यात ते गडबडीत असताना सुद्धा राम कबालेंना जिव्हा चित्रपटासाठी त्यांनी लिहून दिलेलं गीत लळा जिव्हा शब्दच होते हे गीत प्रचंड गाजलं. त्यांना शब्द सरस्वतीचा आशीर्वाद होता. सीता स्वयंवरा हा चित्रपट अंश संस्थांच्या बाळासाहेब पंत प्रतिनिधी यांना इतका आवडला की त्यांनी गदिमांना भेटीला बोलावलं
पुण्यात टिळक रोडवर पंतांच्या भूतात त्यांना एक जागा विनामूल्य दिली, फ्री दिली, बंगला बांधायला. शब्द सरस्वतीला औदार्याची भेट ही गोष्ट मराठी साहित्यसृष्टीत दुसरीकडे कुठे असेल असं वाटत नाही. गदिमा, राम गबाले, पु ल देशपांडे देवबापा ह्या चित्रपटावर काम करत होते. पुलंनी त्यांना त्यावेळी सिच्युएशन सांगितली आणि त्यांनी गाणं लिहिलं, जे गाणं भूतकाळात, आत्ता आणि इथून पुढेही प्रसिद्ध आहे. नाच रे मोरा नाच. लहान बालकांच्या ओठावर हे गाणं आहे. कोल्हापूरचे आबासाहेब भोगावकर ह्या जीवश्य कंठस्थ मित्राच्या सहाय्यानं पुण्यात वाकडेवाडीजवळ त्यांचं बंगल्याचं स्वप्न पूर्ण झालं. बंगल्याचं नाव ठेवलं पंचवटी. इथे त्यांनी अनेक साहित्य निर्मिती केली. गीत रामायणातील गाणी तयार होण्यापूर्वी त्यांना आलेला दृष्टांत किंवा अनुभव त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेला आहे. तो असा आहे, माडगुळला ते दरवर्षी वडिलांच्या श्राद्धाला जात. त्यांच्या शेताच्या इथे एक विहीर होती. त्या विहिरीत ते पोहायला जात असत. पोहून झाले की एकदा ते एका झाडाखाली बसले आणि झोप लागली. त्याच्यात त्यांना दृष्टांत झाला. आकाशातून एक तेजोमय गोळा वेगानं आला आणि क्षणार्धात सर्व शालूची कणसं सोनेरी झाली. हे त्यांनी त्यांच्या डायरीत लिहून ठेवलेलं आहे. आणि मग त्यांना असं वाटलं की माझ्या हातून काहीतरी लोकविलक्षण साहित्य निर्माण होणार आहे. आणि पुढे 3-4 वर्षात गीत रामायण लिहून झालं. लोकमान्यांच्या गायकवाड वाड्यातील एका कार्यक्रमात त्यांना महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार यांनी आधुनिक वाल्मिकी ही पदवी दिली. गदिमा मनानं अतिशय मोठ्या मनाचे होते. त्यांच्या मित्रांनी नवचित्र फिल्म ही चित्रपट कंपनी काढली. त्यावेळी त्यांनी खून पाऊस ही पटकथा आणि त्याची गाणी त्यांना काही पैसे न देता लिहून दिली. माडगुळ हे तसं मानदेशातलं दुष्काळी गाव. गदिमांचं एक शेत आहे. त्या शेतात बामणाचा पत्रा ही एक पवित्र वास्तू आहे. तिथे बसून त्यांनी खूप साहित्य निर्मिती केली. आपल्याबरोबर इतरांनी पुढे यावं ही त्यांची इच्छा असेल. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांची कादंबरी त्यांनी वाचली आणि कॉन्टिनेंटल प्रकाशनाला म्हणजे तिकडे त्यांना जायला सांगितलं. योगायोग असा की त्यांनी ती कादंबरी प्रकाशित केली आणि त्याचं उद्घाटन गदिमांच्या हस्ते झालं. नव्या कलाकारांना चित्रपट क्षेत्रात प्रवेश मिळवून दिला. स्वतः अत्यंत स्वाभिमानी होते. मुंबईत सरकारनं त्यांना वरळी सी फेस इथे एक फ्लॅट मोफत दिला होता. पण एका मित्रांनी टीका केली. या स्वाभिमानी माणसांनी तो फ्लॅट परत करून टाकला. इतके ते स्वाभिमानी होते. तसेच ते धाडसी पण होते. हल्या प्रकरणात एक दंगल झाली. ते वाकडेवाडीजवळ राहत होते. तिथे एक दर्गा होता. त्याच्यात त्यांचा परिचित सय्यद नावाचा एक माणूस आतमध्ये अडकला होता. बाहेर लोक त्याला खेचून मारायला निघाले. पण ते धाडसीपणाने तिथे उभे राहिले. मध्ये रुद्रावतार धारण केला आणि त्याला वाचवलं. शरद पवारांनी बारामतीत त्यांच्या स्मरणार्थ एक सभागृह बांधलंय. एकदा राजा परांजपे यांनी एका चित्रपटासाठी लावणी देण्यासाठी त्याने विनंती केली. गदिमा कामाच्या गडबडीत विसरले. राजा परांजपे त्यांच्याकडे आले. लिहिलेली नाही. ते रागावले. पायऱ्या उतरायला लागले आणि गदिमांनी मुखडा सादर केला. अहो हा घ्या मुखडा. राया बोलत का नाही, राया हसत का नाही, आला नाही तोवर तुम्ही जातो म्हणता का. आणि पुढचे लावणी निघून दिली. पानशेच्या पुरात त्यांच्या पंचवटी बंगल्याजवळ पाणी आलं होतं. त्यावेळी त्यांच्या घराजवळ आलेल्या अनेकांना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवलं. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं. म्हणून आपल्या बैठक कवितेत ते म्हणतात, बस
आणि इथंही पूर्णविमुख माझी बैठक आहे. जमिनीवर अगदी साधी ही बैठक माझ्या लेखनाची, जीवनाची. त्यांची नागूदेव ही गंभीर कथा ते अभिनयासह सादर करीत प्रेक्षक त्यात गुंगून जात असत. मराठी चित्रपटाप्रमाणे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली. 2 आखे 12 हात आणि गुंज उठी शहनाई हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांच्या कथा आपल्याला मिळाव्या म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतले मान्यवर लोक त्यांच्या घरी वारंवार जात. मराठी साहित्य क्षेत्रात काम करता यावं म्हणून फिल्मिस्तान कंपनीनं त्याला एक मोठी ऑफर दिली होती, ती त्यांनी नाकारली. गदिमांनी सुमारे 150हून अधिक मराठी, 25 हिंदी चित्रपटांचं लेखन, 2000हून अधिक चित्रपट गीतं, नाटक, कथा, कादंबऱ्या, गीत गोपाल, गीत रामायण ही महाकाव्ये लिहिली. म्हणूनच त्यांना मराठी साहित्यातील कोहिनूर हिरा असं म्हणावंसं मला वाटतं, म्हणून मी हा लेख लिहिला.